नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, सर्वांनाच वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हाव्यात, म्हणून आपण सतत प्रयत्नसुद्धा करतो. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून आपणास 4 कामे घराच्या मुख्य द्वारावर करायची आहेत. हे 4 काम जर आपण केलात तर माता लक्ष्मी काहीच विचार न करता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. तर मंडळी, ज्यावेळी माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करत असतात, नेमकं त्याच वेळी दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी, जी माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे, अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची खूप ईर्ष्या करते. त्या माता लक्ष्मीला म्हणतात, माझी कुणी पूजा करत नाही, मला कुणी विचारत नाही, म्हणून मी सतत तुझ्यासोबतच राहणार. म्हणून त्या माता लक्ष्मीच्या मागे मागे राहतात. ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या दारावरून जात असतात त्यावेळी दरिद्रतासुद्धा मागे मागे असते. आपल्या घराच्या मुख्य द्वारावर आपण हे 4 कामं केलात तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. व या उलट आपण यापैकी एकही काम आपल्या मुख्य दरवाजावर केलेलं नसेल तर त्यावेळी दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. हे आपल्यावर निर्भर आहे की आपल्याला कोणाला घरामध्ये प्रवेश द्यायचा आहे. तर मंडळी, माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता आवडते, तर या उलट दरिद्रेला अस्वच्छता व अपवित्रता आवडते. ज्या घराच्या समोर ही 4 कामं केली जात नाहीत त्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते. तर मंडळी, सकाळी उठल्यानंतर दरवाजा झाडण्याची आपली रूढी आहे, परंपरा आहे व आपण दरवाजा झाडतो सुद्धा. सकाळी उठून मुख्य दरवाजा स्वच्छ झाडलेला असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करतात. कारण आधीच म्हटलं जातं की घराची कळा अंगण सांगतं. अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीला घरात बोलवायचे असेल तर मुख्य दरवाजा स्वच्छ झाडलेलाच पाहिजे, मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवलाच पाहिजे. त्याच दारातून माता लक्ष्मी घरात येत असतात, ते दार स्वच्छ असलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी म्हणतात, ज्या घराच्या दरवाजावर सकाळी लवकर उठून झाडून काढल्यानंतर दारावर पाणी मारलं जातं त्या घरामध्ये मी प्रवेश करते. तर मंडळी, दारावर पाणी मारण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण जाणून घेऊया. चौकटीवर आपण जे पाणी टाकतो ते पाणी संध्याकाळी एका तांब्यामध्ये भरून ठेवलेलं असावं. तुम्हाला प्रश्न पडेल की तांब्याचाच तांब्या का? त्याला गंगाजल एवढं महत्त्व प्राप्त होतं. असं पाणी चौकटीवर टाकल्यामुळे आपले पितृ शांत होतात. अंधारामध्ये जी नकारात्मक ऊर्जा मुख्य दारावर असते ती ऊर्जासुद्धा हे पाणी टाकल्यामुळे नष्ट होते आणि आपलं दार आणि घर सकारात्मक होऊन जातं. तर मंडळी, चौकट ही घराची मूळ असते. असं पाणी शिंपल्यामुळे सकारात्मक बनत असेल तर घरामधलं वातावरण शुद्ध व पवित्र का राहणार नाही? तर नक्कीच ते सकारात्मक होणार आहे. नंतर चौकट स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी. चौकटीच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक काढावे, त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते. हळदी ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे. हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असते आणि हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून हळदीचे दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. स्वस्तिकवर फुलंसुद्धा ठेवा. फुलं असं ठेवा की फुलं घरात पाहत आहेत. त्याचबरोबर अखंड अक्षत त्या स्वस्तिकवर टाकलं पाहिजे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. कारण जेवढे आपले प्रवेशद्वार स्वच्छ पवित्र असेल तेवढंच माता लक्ष्मी घरात येण्यासाठी शुभ मानले जाते. गुरुवारी हळदीचे लेपन चौकटीला लावल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते. यामुळे आपल्याला अडचणीसुद्धा येत नाहीत. हळदी कुंकाने चौकटीची पूजा करावी. तर मैत्रिणींनो, आपण सुवासीन स्त्रियांना कुंकू लावतो. 3 स्त्रिया झाल्या की नंतर चौकटीला कुंकू लावतो. म्हणून सांगते, चौकट ही लक्ष्मीचे स्वरूप असते, म्हणून त्यांची रोज पूजा करावी. यामुळे घरामधलं वातावरण शुद्ध व पवित्र राहतं, सकारात्मक बनल्याशिवाय राहत नाही. हा उपाय नक्कीच करून बघा. याचा लाभ आपणास लवकरात लवकर होतो. माता लक्ष्मी ही खूप चंचल स्वभावाची मानली जाते. त्या जास्त काळ एका जागी टिकून राहत नाहीत. पण असेच छोटे छोटे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं असं वाटतं. तिसरी गोष्ट आहे दारासमोर काढणारी रांगोळी. तर मंडळी, ज्या घराच्या समोर रांगोळी काढली जाते
त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करतात. रांगोळीचे हे रंग माता लक्ष्मीला मोहित करतात. आपण रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अवश्य अर्पण करावे. काही स्त्रियांना याची माहिती असते तर काही स्त्रियांना याची माहिती नसल्यामुळे त्या रांगोळीवर हळदी कुंकू वाहत नाहीत. तर मैत्रिणींनो, रांगोळी ही सुवासिन मानली जाते, म्हणून रांगोळी देवासमोर काढा की दरवाजासमोर, रांगोळीवर हळदी कुंकू वाहायलाच पाहिजे. रांगोळीत भरलेले रंग घरामध्ये सुख समाधान आणणारे असतात. तर मंडळी, चौथी गोष्ट आहे, सकाळी लवकर उठून उत्तर दिशेला पाण्याची घागर, हंडा किंवा तांब्या भरून ठेवला पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहतात. कारण उत्तर दिशा ही कुबेर व माता लक्ष्मीची मानली जाते. ते धनसंपत्तीचे व समृद्धीचे देवता आहेत व पाणीसुद्धा समृद्धीचेच प्रतीक मानलं जातं. म्हणून या दिशेला पाणी भरून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. हे नियम माता लक्ष्मीला आवडतात. म्हणून या 4 गोष्टी सकाळी केलात तर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात झाल्याशिवाय राहत नाही. या उलट केलेले कार्य दरिद्रतेला म्हणजेच अलक्ष्मीला आवडतात. त्यात त्यांचं मन रमतं. ज्या घरातील लोक उशिरापर्यंत झोपतात, घराचं अंगण झाडत नाहीत, पाणी शिंपडत नाहीत किंवा रांगोळी काढली जात नाही, त्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते. ज्या घरामध्ये पूजापाठ केला जात नाही, पूजा केली जाते पण ती अवेळी केली जाते, उशिरा केली जाते, उशिरा उठून केली जाते, अशा पूजेला अर्थ नाही. त्या घरात दरिद्रता प्रवेश करते. तर मंडळी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे की अलक्ष्मीला, हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. हे आपण ठरवायचं आहे की आपल्या घरात कोणाला प्रवेश द्यायचा आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.